या ठिकाणी नवापूर तालुक्यातील रंगावली डॅममध्ये जे जे गावे बुडीत क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि त्या पाण्याचा जो उपयोग घेत आहेत त्या शेतकऱ्यांचा हा मोर्चा आलेला आहे। हा मोर्चा काढण्याचा उद्देश हाच आहे की ज्या आदिवासी शेतकऱ्याने आपल्या जीवन मरण्याची जी जमीन आहे, पिढ्यानपिढ्या पुरणारी जमीन, ही जमीन आदिवासींच्या विकासासाठी दिलेली होते, रंगावली डॅम बांधण्यासाठी की आमची जमीन जाईल तरी चालेल परंतु आमचे भाऊ आहे ते जगायला पाहिजे यासाठी ही जमीन दिलेली होती। आणि त्या रंगावली डॅम मध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग आदिवासी शेतकऱ्यांना सुद्धा पुरत नाही आणि त्या रंगावली डॅमचं पाणी नवापूर शहरासाठी आणलं जात आहे। आमचा नवापूर शहरवासियांशी काही विरोध नाही, आतापर्यंत रंगावली डॅमच्या पाण्यामुळे पाणी भेटत आलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही घ्या, आम्ही आहोत। परंतु नवापूरच्या जीवावर, नवापूरच्या रहिवाशांच्या जीवावर MIDC साठी जर तुम्ही पाणी आणत असाल त्याला आमचा विरोध आहे, कारण की हे रंगावली डॅम आमच्या आदिवासींच्या पिढ्यानपिढ्यासाठी बनवलेला आहे। आमच्या आदिवासींच्या त्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांचे योग्य पुनर्वसन अजून झालेलं नाही। त्या गावामध्ये तुम्ही जाऊन बघा, साधे रस्ते नाही, शाळा नाही, आरोग्याची व्यवस्था नाही आणि त्यामुळे आमच्या जो रंगावली डॅमचा पाण्याचा हक्क आहे तो हक्क आम्ही घेणारच आहे, आम्ही कुणाला देणार नाही, आमच्या हिस्साचा वाटा कुणाला देणार नाही हे आज ठणकावून सांगण्यासाठी आलेलो आहे। प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज देशभरामध्ये हे मोदी शहा सरकार आपल्या आदिवासींना, आमच्या आदिवासींच्या जमिनी हिसकावून भांडवलदारांना विकत आहे। आपल्या डोळ्यासमोर MIDC आलेले, MIDC मध्ये कवडी मलाने आपल्या आदिवासींच्या जमिनी हिसकवलेल्या आहेत आणि त्या आदिवासींना बेरोजगार बनवलेले आहे। तसंच उकाई डॅम मध्ये जवळच उक्या डॅम आहे, तिथं हजारो आदिवासीच्या जमिनी गेल्या आणि त्या जमिनीच्या बदल्यात त्यांचे पुनर्वसन झालं नाही। आज त्या आदिवासी बांधव वन जमिनीवर आपल्या उपजीविका करत होते, परंतु आता 20-25 वर्षानंतर तीच जमीन आता भांडवलदारांना काढून हे मोदी शहा सरकार देते। त्यामुळे आमच्या जमीन, आमचं जंगल, आमचं जल, आमचं डॅम सगळं आमच्या आदिवासींच्या हक्कासाठी आहे। हे जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि येणाऱ्या दिवसामध्ये सत्यशोधक शेतकरी सभा ही पूर्ण ताकदीशी या आपल्या सगळ्या बांधवांसाठी उभी राहील हे मी आज आश्वासन देतो। लाल सलाम, सत्य के जय हो। रंगावली धरणाचे पाणी शहरासाठी वळविण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। रंगावली धरणाचे पाणी नवापूर शहरासाठी वळविण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात धरणग्रस्त शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी पिंपळनेर चौक येथून मोर्चा काढला। करंजी, ओवारा, शीतल सोसायटी, लाईट बाजार मार्गे मोर्चा महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचला। तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकलाय। यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले। मोर्चाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश ठाकूर, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे RT गावित, RC गावित, सरपंच युनियनचे अध्यक्ष राहुल गावित, विकास गावित, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक गावित, ईश्वर गावित, माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित यांनी केले। मोर्चात असंख्य शेतकरी, महिला, ग्रामस्थ सहभागी झाले होते। निवेदनात रंगावली धरण सुमारे 50% गाळाने भरले असून उपलब्ध पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवावे अशी मागणी करण्यात आली। धरणाचे पाणी नवापूर शहरासाठी वळविण्याचा नगरविकास विभागाचा शासन निर्णय रद्द करावा, तसेच सन 2056 पर्यंतच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी उकाई धरणातून नवापूर शहराला पाणी द्यावे अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली। वाघडपाडा, खडीबर्डी, प्रतापपूर, उंबर्डी, बड, कळंबी, रायपूर, भामरमाड, चौकी, मोरथुवा, धनराट, बोगझर, जामतलाव, नांदवण, घोड, जामणे, बोरविहीर, वासरवेल, नवापाडा आदी गावातील शेतकरी रंगावली धरणाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शहरासाठी पाणी वळविल्यास शेती व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल असा इशारा देण्यात आलाय। शासनाने निर्णय रद्द करून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय।
नवापूर शहरासाठी रंगावली धरणातून पाणी आणण्याची योजना महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे। आणि हे सर्व करत असताना ज्या भागामध्ये हे रंगावली धरण बांधलं गेलं आहे तिथलच्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासामध्ये घेतलं गेलं नाही आणि त्यांच्याकडनं परवानगी घेतली गेलेली नाही। ज्यांच्या जमिनी या धरणामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा न करता डायरेक्ट नगरपालिकेने हा ठराव करून आज टेंडरपर्यंत आणलेला आहे। आमची मागणी अशी आहे, नवापूरला पाणी मिळू नये अशी आमची इच्छा नाही। त्यासाठी नगरपालिकेकडे लाखो रुपयाचा निधी असतो आणि त्यासाठी त्याने ते नियोजन केलं पाहिजे। या उकाई धरणातनं या शहरासाठी पाणी आणण्यासाठी एक योजना नगरपालिकेमध्ये ठराव करण्यात आलेला होता, परंतु त्याला स्टे देऊन रंगावली दिन आज 45 हो गई है डैमा या मैं पक्को गाळबाई गई हो तभी वाड़ी पानी पुरवठा योजना सरकार कहीं गई रपवे है अपहाल न हत्ता वाड़ी पानी पुरवठा लोक म्हणजे ज्याला पान जागलियत होता तोच पाणी वेची खाई रोले आज पोजिशन में आणि आज अखाल आखे का को मोर्चा में येता हा को मोर्चा येता है योका योका ही है को अपहाल धमकी दे है पण वो मोर्चो फक्त कमी है अगलारी मोर्चो भरपूर रोई कामात यहाँ में आजू लोग नहीं येल्ला हेता कामात यहाँ आजू नहीं लोग येल्ला हेता आमा उन्हाळा माई आहे जेसीपी लावीन मोटरहेल पाणी वाळता हा जेसीपी लावीन खडा खोदीन मोटरहेल पाणी वाळता हा आणि जे पाणी धरणं सुरुवातीपासून नोपरावाळाल बी दिला आहे आणि अपाल बी दिला आहे। या ठिकाणी रंगावली धरणा येठाने तमाम गावकरी बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोर्चाम सहभागी जायला आहे। मोर्चा काढणं एकच उद्देश है का गोया काही दिहाईने एक आदेश निघले है नवापूर नगरपालिका द्वारे का रंगावली धरणामाने पायी शहरासाठी लिये नाही। आम्ही आखणून बरोबर हे तुम्हा शहरासाठी पाहिले तर परंतु तुम्हा जर शहरा नावाके जर पाय तुम्हा जर काने मोठा उद्योगपती यासाठी जर उतारी तर ही सुद्धा एक मोठी शंका आहे आणि म्हणूनच आज आम्हा हे रंगावली धरणामाने पाईपलाईनद्वारे पायली येईना विरोध करू राहिला आहे। का आम्हाला मालूम है को ते भी आमेन समाजामाने एक या नवापुरामध्ये एक मोठो नेतेरो है आणि त्या नेत्याला माहीत मोठं कवलो आहे त्या नेत्याला माहीत जिल्हा लेवलला सुद्धा प्रतिनिधित्व करायसाठी संधी उपलब्ध काही दिली आहे आणि तो नेता जर आज आमेन समाजा या आज ज्या बागाई शेतकरी हे या बिगर बागाई शेतकरी रांजूचं एक जर कट स्थान रस्तोरी तर आम्ही काही शांत होणार आहे का नाही। आज त्या शहरामध्ये भ्रम फैलावी रोईल एकत्र वेले है आज आप हक्कासाठी जो पाए एक रंगावली डैम ना अंदर जो शासन निर्णय लेते हो और निर्णय निश्चित वे जे कारण की प्रत्येक जे हे वरिष्ठ लोक आहेत यहाँ दरेक आहेत या एक मनंगत व्यक्त कलो है कि आपू देखील आदिवासी एकजुटी की रहो तहां जापे लपाए वाचवी नेते आदिवासी आनाकानी कोई तर लपाए आपे हुग देखील ना ये कहा का आपे उपजीविका एक शुरुआत वे है पायापासून जो आपण उठे का आपण पाया एक गरज पड़े है कि आज आपू कमी आले है परंतु येणारा दिहाम जो एक निश्चित नाही वे रद्द अर्ज नाही वे तर आपण एक जे बाधा आदिवासी आहेत यहाँ एकत्र यहाँ जो जे इजमा एक इच्छा है का आज आप कमी लोकसंख्या के अल्ले है परंतु आपे हक्कासाठी दरे काही लढासाठी आघाडी तयारी रोईना है कारण की येणारा भविष्याना अंदर आज आपू जगी रहे है पण आपू येणारी पिढी आपू तर आता प्रमुख मागणी आहे रंगावली शेतकरी विरोधी 14 जुलै 2026 रोजीचा नगर विकास विभागाचा पाणी पुरवठा शासन निर्णय झालाच पाहिजे। रंगावली धरण हे 50% गावाने भरले आहे तरी 0.66 एक 2 मीटर वाढीव पाण्याचा हक्क मंजूर झालाच कसा रंगावली धरणात गाव भरलेला असल्याने 94 कोटीचा सन 2058 पर्यंत नियोजनाची वाढीव नो पाणी पुरवठा योजना रद्द झालीच पाहिजे। नो शहरासाठी सिंदूर आपे जे रंगावली धरणा सिंचन लाभ क्षेत्र एठाने जे गावकरी है ग्रामस्थ शेतकरी आपा अख्खे ही येले है आज आपा आदिवासी अख्खा आदिवासी बांधव हेता नीचे ज्या लाभशाही क्षेत्राम रोणारा ते आज आपले जे संविधानिक अधिकार दिल्लो है पेसा एक्ट कायदो है आखते है त्याले 5वा अनुसूचित क्षेत्र तो 5वा अनुसूचित क्षेत्र में है कि जे गाँव है
जे ग्रामपंचायती आहे ते ग्रामपंचायती हम डोगाड ठेवणार आहे तेरू परवानगी लागे आहे, डोगाड इचणार आहे तेरू परवानगी लागे आहे. जर नगरपालिकेत जर अली मोठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करत आहात ते संबंधित जाईने तुम्हाला ही नवापूर लोक लिहिलेलं आहे. ते नवापुरा जी मंजुरीसाठी तुम्हाला जी प्रस्ताव देणार आहे ती योग्य ग्रामपंचायत NOC ले दो का या मोर्चाद्वारे आम्हाला होना है. याने